नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार ह्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण झालेला आहे. यामध्ये ह्याचे हप्त्याचे पैसे किती दर केले जाणार आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगण्यात येणार आहे. तर व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यामध्ये शेतकरी संख्या किती आहे, पैसे किती मिळणार आहेत व काय प्रोसेस राहिलेल्या शेतकऱ्यांची आहे, म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त बाकी शेतकऱ्यांना पैसे ज्यांना भेटणार नाहीत त्यांच्यासाठी काय प्रोसेस आहे ती सांगणार आहे. म्हणजे जेणेकरून ती प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला उर्वरित शेतकऱ्यांना देखील पैसे भेटून जातील. हे सगळं व्हिडिओच्या मार्फत सांगण्यात येणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला शेती, पीक विमा व इतर योजनांसंबंधित सर्वात लवकर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर चला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, ह्यामध्ये नमो शेतकरीमध्ये 92 लाख शेतकरी संख्या ही पात्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 92 लाख आहे. ह्यामध्ये बघा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले आहेत, सगळ्यात पहिली स्टेप फार्मर आय डी काढलेले आहेत, ज्यांना आता भेटणार कोणाला नाही बघा, फार्मर आय डी काढलेले आहेत, त्यानंतर KYC केलेली आहे या शेतकऱ्यांना भेटणार आहे. त्याचबरोबर जे महाविस्तार ॲप आहे त्या ॲपला नोंदणी केली, ह्या 3 प्रोसेस केल्या. कुठल्या? शेतकरीचं फार्मर आय डी असणे, त्याचबरोबर KYC केलेल्यांना आणि महाविस्तार ॲप, ह्या 3 गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत. किती भेटणार आहे? ह्या शेतकऱ्यांना बघा नोंदणी केल्या त्याच्यानंतर तुम्हाला 2000 रुपये भेटणार आहेत. ह्या व्यतिरिक्त बाकी शेतकऱ्यांनी ही प्रोसेस ह्याच्यापैकी एक जरी तुमची प्रोसेस राहिली, म्हणजे तुमचा KYC किंवा महाविस्तार ॲपला लॉग इन किंवा फार्मर आय डी, ह्या तिन्हीपैकी एक जरी काम राहिलेलं असेल तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. क्लिअरली सांगतोय, तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. हे सगळे कामं केल्यानंतरच तुम्हाला राहिलेली जी प्रोसेस आहे ती केल्यानंतरच तुम्हाला राहिलेले उर्वरित पैसे तुमच्या खात्यावर येणार आहेत. कधी येणार आहेत ते देखील सांगतो. त्यामध्ये बघा पैसे तुमच्या येण्याचा कालावधी जवळपास झालेला आहे. जवळपास म्हणजे पीक विम्यासारखे आता सगळ्या योजनांचे पैसे हळूहळू जमा व्हायला लागलेले आहेत. मी पीक विम्याची देखील तारीख चॅनलवरती सांगितलेली आहे कालच्याच व्हिडिओमध्ये, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता. ती देखील प्रोसेस आता जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, जवळपास झालेला आहे. ह्याचप्रमाणे नमो शेतकरीचे देखील पैसे या 7 ते 8 दिवसामध्ये, कार्यालयीन दिवस वगळता 7 ते 8 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर 100% जमा होऊन जाणार आहेत. हे तुम्ही लिहून ठेवा. ह्यामध्ये नमो शेतकरी संदर्भात हीच अपडेट होती. बाकी अपडेट कर्जमाफी आणि ह्याच्या संदर्भात सविस्तर आपण व्हिडिओ घेणार आहोत, पण मागच्या व्हिडिओमध्ये देखील थोडीफार अपडेट मी दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर एवढीच तुमचा वेळ मी देखील वाया घालू इच्छित नाही. जेवढी महत्त्वाची अपडेट होती तेवढी सांगितली. एवढं बोलून व्हिडिओ संपवतोय. माहिती जर महत्त्वाची वाटली असल्यास तुमच्या बाकी शेतकरी बांधवांना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ह्याच्यानंतरची जी काही अपडेट आहे तुम्हाला सर्वात फास्ट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर चला एवढं बोलून आपण आपले व्हिडिओ थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.